शनिवार वाड्याची रक्तरंजित रात्र. पेशवा नारायणरावांची रहस्यमय हत्या 1773 साल. पुण्याच्या मध्यभागी उभा असलेला भव्य शनिवार वाडा, मराठा साम्राज्याच्या सत्तेचे केंद्र. पण या भव्य वाड्यात एक अशी रात्र घडली जिनं संपूर्ण मराठा इतिहास कायमचा बदलून टाकला. त्यावेळी मराठा साम्राज्याचे पेशवे होते नारायणराव पेशवे. ते खूप तरुण होते, फक्त 18 वर्षांचे. पण त्यांच्या भोवती आधीच राजकारण, मतभेद आणि कटकारस्थानांचे जाळे तयार झाले होते. नारायणरावांचे काका रघुनाथराव आणि त्यांची पत्नी आनंदीबाई यांच्याशी त्यांचे संबंध चांगले नव्हते. वाड्यातील सत्तेचा संघर्ष हळूहळू धोकादायक होत चालला होता. आणि मग आली 30 ऑगस्ट 1773ची ती भयानक रात्र. शनिवार वाडा शांत होता. रात्र गडद होत चालली होती. पण त्या अंधारात काही गार्दी सैनिक हळूच वाड्यात घुसले. त्यांना एक आदेश मिळाला होता. तो आदेश होता, मारा नारायणराव. सैनिक वाड्यात घुसले आणि नारायणरावांना शोधू लागले. जेव्हा नारायणरावांना याची खबर लागली, ते घाबरून वाड्यातून पळू लागले. ते थेट त्यांच्या काकांच्या खोलीकडे धावले आणि घाबरलेल्या आवाजात ओरडले, काका मला वाचवा, काका मला वाचवा. पण त्या रात्री कोणीही त्यांना वाचवायला आले नाही. गार्दी सैनिकांनी त्यांना पकडले आणि त्यांची निर्घृण हत्या केली. पण या हत्येमागे एक अजून मोठे रहस्य होते. इतिहासात सांगितले जाते की रघुनाथरावांनी सैनिकांना एक संदेश पाठवला होता, धरा नारायणराव, म्हणजे त्यांना पकडा. पण तो संदेश बदलून झाला, मारा नारायणराव. असं म्हणतात की हा शब्द बदलला गेला आनंदीबाई पेशवे यांनी, आणि त्या एका शब्दामुळे एका तरुण पेशव्याचा जीव गेला. त्या रात्रीनंतर शनिवार वाड्याचा इतिहास कायमचा बदलला. आजही काही लोक सांगतात की शनिवार वाड्याच्या अंधाऱ्या भिंतींमध्ये मध्यरात्री एक आवाज ऐकू येतो, काका मला वाचवा. तो आवाज म्हणे आजही त्या रक्तरंजित रात्रीची आठवण करून देतो. मराठा इतिहासातील सर्वात मोठं रहस्य कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.